नमस्कार, रामराम मंडळी. मी ऋषाली आज तुम्हाला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आमंत्रित करत आहे. आज आपण आपल्या शेतातील लागवड टाकण्यासाठी चालू आहे. जाताना आपण आपला आलेला मेगा स्वीट बघत आहे. हे कापण्यासाठी तयार झालेला मेगा स्वीट आहे आणि आपण तुम्हाला दाखवतो की इथं आम्ही आता मेगा स्वीटसाठी लागवड टाकायला आलेलं आहे. तर बघू शकता इथं मेगा स्वीटला लागवड टाकण्यासाठी पहिल्यांदा आम्ही आलेलो आहे आणि पहिले अजून लागवड टाकायच्या आधीच याची पूर्णपणे वाढ कशी चालू आहे. लागवड टाकल्या आणि चांगल्या पद्धतीने लागवडीत आपण आता सध्या युरिया टाकत आहे. तसंच आम्ही आता वरच्या ओप्यात गेलो तिथं भुईमूग टोकनला आहे. भुईमूग बघू शकता तुम्ही टोकनलेला. त्याचा व्हिडिओही मी तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कसा टोकण्याचा भुईमूग कशा पद्धतीने टोकनला आहे. हा 3 पदरे आहे आणि एका सारट्या पद्धतीनं हा बोदावर 3 पदरी पद्धतीने टोकनलेला आहे. हे 3 पदरी का टोकनतात, बोदावरच का टोकनला आहे याबद्दल पण तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. तसंच आम्ही खाली गेल्यावर समजलं की आमचा मेगा स्वीट केवढा आला आहे. जाऊन कारभारीमध्ये खाली जाऊन बघूया मेगा स्वीट केवढा आला आहे. तर आम्ही खाली गेल्यावर बघते तर किती मोठा मेगा स्वीट झाला होता. तुम्ही पाहू शकता प्रत्येक मेगा स्वीट असं भरगच्च आणि खूप दाट झालेला आहे. आणि हा एक ओपा नाही, हा 2 ओपा आहेत. हा एक ओपा आहे आणि खालच्या साईडला एक ओपा आहे. असे 2 ओप्यामध्ये हा मेगा स्वीट आहे. आणि शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की आपली वैरण भरपूर असेल तरच गोट्यामध्ये आपण प्रयत्न करावा, कारण वैरणीशिवाय गोट्याला पर्याय नाही. जर वैरण चांगले असेल तरच आपल्याला दूध SNF वगैरे चांगला भेटेल आणि फॅट पण आपल्याला चांगलं लागेल. आणि मेगा स्वीट हे 3 वेळा कापणीसाठी येते म्हणून आम्ही मेगा स्वीट हा निवडलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा भरपूर असा आलेला आहे आणि त्याच्यामुळे ढोरांचे पोट पण भरपूर भरते आणि ते समाधानी तर आपण समाधानी. त्यांना चांगल्या पद्धतीनं खाऊ मिळाला तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने दूध देते. तसंच हत्ती गवत पण आहे आणि इतर सारे बाकीचे असे वाळी वैरण पण आहे. पण मेगा स्वीट करण्याच्या पाठीमागचा आम्हाला फायदा हा झाला त्यामुळे याचे 3 वेळा कापणी. आणि हा आहे सारटी पद्धतीने म्हणजे केलेला सरळ. आणि बघू शकता तुम्ही कसा एक सारखापणे त्याचं एका साईडनं कोपऱ्यातून जर बोललं तर षटकोनी आकार तयार होईल असा हा भुईमूग टोकनला आहे. हे टोकनलं गेलं आहे बघू शकता. लाईन स्ट्रेट शेतकरी हा एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो, कारण त्याचं काम पण असं चोख असते. तुम्ही बघू शकता. आणि ह्या वरच्या साईडला भुईमुग आणि इकडे खाली हा सगळा